प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अत्याधुनिक पद्धतीनं खोदकाम करणारं यंत्र सुरू करण्याची विनंती. अरे होल्ड 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 मूवमेंट नको मूवमेंट नको. यानंतर मी विनंती करतो सर्व मान्यवरांना वृक्षारोपणासाठी आपण या प्रांगणामध्ये आपल्या शुभ हस्ते आज वृक्षारोपण करण्यात येणार आहे. बाळासाहेबांना अत्यंत प्रिय अशा सोनचाफ्याची या फुलांच्या वृक्षाचं रोपण माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री आणि परिवहन मंत्री या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. या प्रांगणात या वास्तूच्या बाजूला हे वृक्षारोपण संपन्न होईल. मी माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी मिक्सर मिल रहा है त्याचा टॉप आणि जमिनीचा टॉप एकसारखा झाला पाहिजे. इकडच्या बाजून झाला ना, हा या बाजून झाला. अजून एक पाठी पडेल. ठीक आहे ते घेऊन या. हो सर.
अरे पण एक ठीक आहे ना, माझ्या प्रेमात नको आहे ना, मी येऊ का फोटोमध्ये येऊ? म्हणे बोललं चुकीचं आहे, ते पण चुकीचं आहे. थोड़ा सा तुम्ही बाकी कसं तिकडे तुम्ही कॅमेरा मागे गेला कॅमेरा खाली आहे ना इलेक्ट्रॉनिक
आणि खासदार शिवाळे इथे घेऊन या. हो सर. या मंडपामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव माती घेऊन यायचे. काही वेळामध्ये प्रकल्पाचं सादरीकरण आपल्यासमोर करण्यात येणार आहे. माझ्या समोर आहे अरे पण एक ठीक आहे ना, माझ्या प्रेमात नको आहे ना. मी येऊ का फोटोमध्ये येऊ म्हणे बोललं चुकीचं आहे, ते पण चुकीचं आहे. इथे घेऊन या. हो सर. माती घेऊन
माती घेऊन यायचे माझ्या समोर आहे अरे पण एक ठीक आहे ना माझ्या प्रेमात नको आहे ना मी येऊ का फोटोमध्ये येऊ म्हणे बोललं चुकीचं आहे ते पण चुकीचं आहे इथे घेऊन या हो सर माती घेऊन यायचे चला
हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला, प्रतिभेला आणि व्यक्तिमत्वाला साजेसं हे दिमाखदार संग्रहालय मुंबईच्या मध्यवर्ती प्रभागात आणि शिवतीर्थाच्या शेजारी वसतंय. प्रवेशद्वारात असलेला देखणा स्वागत कक्ष आपल्याला प्रसन्न वदने स्वागत करत, तमाम बंधू भगिनी आणि मातांनो, अशा आपुलकीच्या हाकेची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही. आत प्रवेशल्यानंतर भव्य दिव्य आणि प्रसन्न वास्तूचा परिसर आणि अंगणात असलेलं कुंड सदृश्य नितळ शांत पाण्याचं चौसोपी जलाशय लक्ष वेधून घेतं आणि शरीराची व मनाची प्रसन्नता वाढवतं. आणि ती वास्तू जणू बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वासारखी प्रगल्भ विचारांनी परिपूर्ण असलेली प्रतिमाच समोर उभी असल्याचं भासवते. आणि समोर उभे राहून ते आपल्याशी जणू संवाद साधतायत असं वाटून जातं. पाय आपसूक त्या वास्तूच्या तळघराकडे वळतात आणि आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर जसं सकारात्मक आणि शक्तिपीठाचं वलय अनुभवतो, तोच अनुभव इथं यायला सुरुवात होते. हा तमाम मराठी साम्राज्याचा समृद्ध असा गाभाराच असावा याची अनुभूती येते. बाळासाहेबांच्या शब्दांना धार देणारा त्यांचा कुंचल्याचा फटकारा कायमच प्रभावी ठरला. आणि प्री प्रेसमध्ये काम करणारे कार्टुनिस्ट वाईट प्रवृत्तींचा कर्दन काळ ठरले, तेच बाळासाहेब त्यांच्या विविध छटांमधून आपल्याला इथं दिसणार आहेत. जुन्या मात्र चिरतरुण तसबिरीतून बाळासाहेबांच्या झंझावाती प्रवासाची इथली दालनं साक्ष देतील. काही चित्रफिती, काही भास निर्मिती करणारे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून व्हर्च्युअल रियालिटीद्वारे दिसणारे प्रसंग, बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला विशद करणारे दृकश्राव्य चित्रपटमय दाखले इथं पर्यटकांना वेगळ्या विश्वात घेऊन जातील. आणि मागील बाजूस भव्य सागरी किनाराची गाज या संग्रहालयाची भव्यता विशद करेल. आदरणीय प्रबोधनकार यांनी बाळासाहेबांना वेगळी दृष्टी दिली, विचारांचं सामर्थ्य बहाल केलं आणि बाळासाहेब तरुणपणीच त्यांच्या विचारांवर मार्गस्थ झाले. ती कौटुंबिक जडणघडण आणि समाज प्रबोधनातून राजकीय वाटचाली सुरुवात केलेला प्रवास, त्या प्रवासाचं सचित्र दर्शन इथं तुम्हाला घडणार आहे. याच काळात प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना संघटनेचं नाव बहाल केलं, अर्थात शिवसेना. महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेबांचं आणि शिवसेनेचं योगदान स्वतंत्र ठसा उमटवणार आहे. मराठी माणसाच्या मूलभूत हक्कासाठी बाळासाहेबांनी जंग पछाडला, आपला आवाज उठवला आणि तो आवाज पाहता पाहता लोकप्रिय आणि घराघरातला आवडता आवाज ठरला. त्यांची जडणघडण आणि राजकीय पातळीवरचं ठळक महत्व याची देही याची डोळा तुम्हाला या दालनात अनुभवायला मिळतं. शिवसेना पहिला नगरसेवक, पहिला महापौर, आमदार, खासदार ते शिवसेनेचा मुख्यमंत्री असा झंझावाती प्रवास इथं तुम्हाला बघायला मिळतो. या सगळ्या प्रवासात या शहराची, राज्याची, देशाची भरभराट व्हावी, गरजूंना न्याय मिळवून द्यावा, गुन्हेगारांना वचक बसावा आणि कला, संस्कृती, साहित्य व लोकहिताचं कार्य सफल व्हावं असं आयुष्याचं ध्येय ठेवून जगणारा हा सम्राट करोडोंच्या हृदयात साठवला जातो, तेव्हाच त्या व्यक्तिमत्वाला हिंदू हृदय सम्राट अशी बिरुदावली लाभते. या महापौर बंगल्याच्या वास्तूत फक्त राजकीय व्यक्तीच नाही, तर सर्वसामान्यांना सुद्धा प्रवेश मानानं मिळावा, हाच या संग्रहालय इथं करण्यामागचा उद्देश. याचं दर्शन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या प्रवासात ठळकपणे दिसलं. त्या आठवणींचा कक्ष तुम्हाला आणखी गर्भ श्रीमंत आणि भावना समृद्ध करतो.
संग्रहालयाच्या मुख्य दालनातून बाहेर आल्यानंतर मागील बाजूस असलेला अथांग समुद्र तुम्हाला पुनश्च बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाच्या विशालतेचा प्रत्यय देतो. बाहेर आल्यानंतर चविष्ट खाण्यापिण्याची व्यवस्था असलेले कॅफेटेरिया तुम्हाला त्या संपूर्ण संग्रहालयाचं नयनरम्य दृश्य अनुभवण्यास प्रोत्साहित करतं आणि खऱ्या अर्थानं तुम्ही या बुलंद व्यक्तीच्या आयुष्यपटाचा प्रभाव हृदयात साठवून बाहेर पडता. हेच खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं खरं वैशिष्ट्य. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर प्रत्यक्ष टाटा प्रोजेक्टच्या वतीनं कशा पद्धतीनं हा प्रकल्प साकारला जाणार आहे त्याची एक छोटीशी चित्रफित आपण बघतोय. धन्यवाद. ऑपरेटर्सना विनंती करतो की त्यांनी कृपया तांत्रिक प्रेझेंटेशन पीपीटी सुरू करावं. यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये तांत्रिक बाबींविषयीचं थोडक्यात प्रेझेंटेशन या ठिकाणी मी सादर करतो. राष्ट्रीय स्मारक च्या निर्मिती प्रकल्पाच्या वेळी आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय काय पद्धतीच्या गोष्टींचा विचार करण्यात आलाय, बारकावे काय काय पद्धतीचे विचार करण्यात आले ते आपण पाहूया. खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सर्व प्रवास, त्यांची जीवनगाथा या ठिकाणी साकारण्यात येईल आणि त्या पद्धतीची निर्मिती आम्ही करतोय जेणेकरून मॅक्सिमम लोकांपर्यंत, जास्तीत जास्त जनसामान्यांपर्यंत त्यांचा जीवन प्रवास यशस्वीरित्या पोहोचावा. नेक्स्ट स्लाइड. आज प्रकल्पाचं भूमिपूजन तुम्हा सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं 31 मार्च 2021. खरं तर या ऐतिहासिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या वास्तूला संग्रहालयामध्ये रूपांतरित करण्याचं एक अत्यंत ध्येयवादी खरं तर हे आमचं स्वप्न आहे आणि यासाठी आमची सर्व टीम काम करते जेणेकरून बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या कुटुंबवत्सल व्यक्तिमत्वापासून ते अत्यंत प्रभावी नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्वाला अत्यंत यशस्वीरित्या आम्ही या ठिकाणी चित्रित करू शकू, इथे साकार करू शकू. नेक्स्ट स्लाइड. हे साधारण त्याचं स्थलचित्र, प्रत्यक्ष स्थलरचना अशा पद्धतीची आहे. आरबीएन सी, त्यानंतर मुख्य वास्तू आणि त्यानंतर येणारा एक्सपिरियन्स सेंटर, अनुभूती कक्ष आणि पुढे प्रशासकीय कक्ष अशा पद्धतीची रचना याची असणार आहे. संपूर्ण परिसर हा खरं तर 3.1 एकर परिसरामधला हा प्रकल्प आहे आणि अर्थात शिवाजी पार्क, ऐतिहासिक शिवाजी पार्कचा शेजार याला लाभला आहे. खऱ्या अर्थानं 2020 साली सर्व वास्तुरचनाकार, सर्व प्रसिद्ध वास्तुरचनाकारांना आम्ही आवाहन केलं होतं आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आम्ही काही आराखडे मागवण्यात आले होते. तर अत्यंत दिग्गजांचे आराखडे आल्यानंतर त्यामध्ये आभा नरेन लांबा असोसिएट्स यांचा आराखडा याची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यावर आकर्षक असं काम सुरू झालं. यात समाविष्ट असणाऱ्या गोष्टी म्हणजे मुख्य प्रवेशद्वार, अनुभूती कक्ष, प्रशासकीय कक्ष, कला दालन, प्रशस्त नैसर्गिक वृक्षरचना आणि पाण्याचं देखणं कुंड हे खरं तर मुख्य आकर्षण या वास्तूचं असणार आहे. या सर्व सुविधा साधारण 68,000 चौरस फूट प्रभागामध्ये निर्मिल्या जाणार आहेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ह्या खऱ्या अर्थानं आकाशातनं दिसणारं चित्र, एरियल व्ह्यू आपण या ठिकाणी बघू शकतो. नेक्स्ट स्लाइड. या इमारतीच्या किंवा या प्रभागाचे मुख्य 4 असे भाग आहेत. एक म्हणजे मुख्य वास्तू, इंग्रजकालीन ही वास्तू आणि ज्याचं वास्तू संवर्धन आणि सुशोभीकरण आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. 3 प्रभाग असे आहेत की एक प्रवेशद्वार, अनुभूती कक्ष आणि प्रशासकीय कक्ष असे इतर 3 भाग यामध्ये मुख्यत्वे करून आढळतात. नेक्स्ट स्लाइड. हा व्ह्यू आपण बघतोय स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरून दिसणारे हे चित्र आणि मुख्य प्रवेशद्वार जमिनीपासून 6 मीटर उंचीचं असेल, त्याला एक देखणं अशी कमान असणार आहे आणि
त्या कमानीतून किंवा त्या प्रवेशद्वारातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला, प्रेक्षकांना सुरक्षेच्या दृष्टीनं, गर्दीच्या दृष्टीनं उत्तम अशी सुविधा आम्ही त्या ठिकाणी केली आहे. नेक्स्ट स्लाइड. मुख्य स्वागत कक्षातून आत आल्यानंतर दिसणारा हा खऱ्या अर्थानं प्रभाग, जिथे तिकीट व्यवस्था आहे, कार्यशाळा आहेत, काही कार्यक्रम सभागृह, तळघरामध्ये वाहन व्यवस्था, एअर कंडिशनिंग व्यवस्था ही सगळी आम्ही करतोय. या सगळ्यामध्ये लिफ्ट आणि जिन्यांचा वापर सुद्धा आपण करतोय, जेणेकरून वृद्ध लोक आणि दिव्यांग लोकांना सुद्धा त्याचा फायदा घेता यावा. नेक्स्ट स्लाइड. हा मुख्य स्वागत कक्षाच्या मागील भाग, जिथे खऱ्या अर्थाने ड्युअल वॉल ड्युअल राफ्ट सिस्टीम ही अद्ययावत प्रणाली आम्ही वापरतोय, जेणेकरून भविष्यातील पाण्याचं नियोजन सुद्धा योग्य प्रकारे करता येईल. नेक्स्ट स्लाइड. हे प्रशासकीय कार्यालय, जिथे प्रशासकीय कार्यालयाच्या मागच्या बाजूस इथे कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था सुद्धा असेल. आणि विशेष म्हणजे कुठलीही वृक्ष तोड न करता आहे त्या झाडांचा अत्यंत योग्य वापर, देखणं वापर कल्पकतेने आम्ही या ठिकाणी करतोय. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा वरून दिसणारा कौलारू छतांचा आर्टिस्ट ब्लॉक. पुढे आल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं नवकलाकारांना, तरुणांना एक प्रोत्साहन द्यावं यासाठी म्हणून छोट्या नैसर्गिक जागांची रचना इथे करतोय. पुस्तकालय, शोध अभ्यास कक्ष वगैरे या सर्व अनुभूती कक्षाचा एक महत्वाचा भाग असणार आहे. नेक्स्ट स्लाइड. अनुभूती कक्षाच्या अगदी वरच्या भागात कुंडाची रचना असणार आहे, देखणं पाण्याचं कुंड. वॉटरप्रूफिंग प्रणालीमुळे त्याची अत्यंत अद्ययावत अशी रचना आहे, पाणी गळती रोखण्यास त्याचा फायदा होईल. हे कुंड आहे. आणि सुशोभीकरण करण्यासाठी म्हणून इमारतीच्या आंतरबाह्य भागामध्ये भिंती असतील, दरवाजे असतील, खिडक्या असतील, नक्षीकाम असतील, या सगळ्यांवर अतिशय योग्य रीतीनं आम्ही प्रणाली करून आजच्या काळाला साजेशी अशी ही वास्तू निर्मिती होईल. आणि आंतररचना सुद्धा त्या पद्धतीनं देखण्या स्वरूपाची केली. मुद्दा अत्यंत महत्वाचा शेवटचा सांगायचा तो म्हणजे या सर्व कामाच्या प्रक्रियेसाठी सर्व परवानग्या आम्ही घेतल्या आहेत आणि त्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद योगेशजी. यानंतर सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण अल्पोपहारासाठी याच ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे तर अल्पोपहाराचा आनंद घ्यावा आणि हा छोटेखानी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. सर्व पत्रकार त्यांनी तिथेच थांबावं आणि त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यांनी आपापली पॅकेट्स तातडीने घ्यावी ही विनंती. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.